रामकृष्ण हरी मंडळी, या ठिकाणी आज ना मी सोयाबीनची भाजी बनवलेली। मी ज्या पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवते त्या पद्धतीने जर तुम्ही सोयाबीनची भाजी बनवली तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही भाजी तुम्ही बनवाल आणि बोटे चाटून खाल, त्याचबरोबर ताटही पुसून खाल। एवढी सुंदर ही सोयाबीनची भाजी बनते। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करून घेऊया। उकळलेलं 2 ग्लास पाणी मी या ठिकाणी घेतलेलं आहे। आता या उकळलेल्या पाण्यामध्ये 1 वाटी सोयाबीन घालायचं आहे आणि हे सोयाबीन 5 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला असंच ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर झाकण काढूया आणि सोयाबीन हलक्याशा हाताने आपल्याला पिळून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी सोयाबीन थोडंसं गरम असल्यामुळे मी आणखीन 5 मिनिटं हे थंड करायला ठेवलं। थंड केल्यानंतर बघा हलक्याशा हाताने आपल्याला सोयाबीन पिळून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये हे सर्व सोयाबीन आपण आता काढून घेणार आहोत। सोयाबीन मस्तपैकी आता पाण्यातून मी काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालून घेऊया। सुरुवातीला आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। पाव चमचा या ठिकाणी हळद घालायची आहे। अर्धा चमचा धनेपूड घालायची आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। पाव चमचा या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे। आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालणार आहोत। आता बाउलमध्ये मला बेसन पीठ चांगलं मिक्स करता येत नव्हतं, यासाठी पसरट भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये हातानेच आपल्याला हे बेसन पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स केल्यानंतर हे बेसन पीठ 10 ते 15 मिनिटं असेच आपल्याला ठेवायचं आहे। बेसन पीठ या सोयाबीनला मस्तपैकी लागलं जाईल आणि मसालाही सोयाबीनमध्ये मस्तपैकी उतरला जाईल, यासाठी 15 मिनिटं आपण हे बेसन पीठ लावलेलं सोयाबीन असंच ठेवणार आहोत। 15 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढूया। मस्तपैकी सोयाबीनमध्ये बेसन पीठ आणि इतर मसाले मुरले गेलेले आहेत। आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल ओतून घ्यायचे आहे आणि यामध्ये जे बेसन पीठ लावून ठेवलेलं सोयाबीन होतं ते सर्व सोयाबीन यामध्ये घालून 5 ते 7 मिनिटं जोपर्यंत तेल पूर्णपणे या सोयाबीनमध्ये आतपर्यंत जात नाही तोपर्यंत हे आपल्याला परतत राहायचं आहे। यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवरच करायची आहे। हाय आचेवर आपल्याला हे सोयाबीन अजिबात भाजून घ्यायचे नाहीत, मंद आचेवरच हे परतत राहायचे आहेत। बघा या ठिकाणी तेल अजिबात दिसत नाही आहे। सोयाबीनमध्ये पूर्णपणे तेल आपलं ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि अगदी स्क्रंची या ठिकाणी सोयाबीन आपले लागत आहेत। आता आपण एका डिशमध्ये हे सोयाबीन काढून घेऊया। हे सोयाबीन मंद आचेवर भाजण्यासाठी मला 5 ते 7 मिनिटं लागलेले आहेत। या ठिकाणी मंद आचेवरच आपल्याला हे सोयाबीन मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत। आता एका डिशमध्ये काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल ओतून घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 तमालपत्री, 1 स्टार फूल, दालचिनीचे तुकडे आणि अर्धा चमचा जिरे घालून 30 सेकंदासाठी आपल्याला हे खडे मसाले परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। ते कांदे यामध्ये सोनेरी कलरवरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटं कांदा मस्तपैकी सोनेरी कलरवरती परतून घेतलेला आहे। आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेल्या आहेत। हा ठेचलेला लसूण आपल्याला या कांद्यामध्ये 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। 1 चमचा या ठिकाणी कांदा लसणाची चटणी घालायची आहे। तिखटाचे प्रमाण या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करू शकता। सुरुवातीला आपण सोयाबीनला लाल तिखट लावलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी कमी प्रमाणात तिखट वापरत आहे। मस्तपैकी चटणी कांद्यामध्ये चांगली परतून घेऊया। 2 मध्यम आकाराच्या टमाटरची या ठिकाणी मी प्युरी तयार करून घेतलेली आहे। ही प्युरी यामध्ये आता घालून घ्यायची आहे। अगदी हलक्याशा हाताने आपल्याला परतून घेऊन झाकण ठेवून आपल्याला असंच याचे तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचे आहे। झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं आपल्याला हा टमाटरची प्युरी कांद्यामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे। 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। झाकण काढल्यानंतर बघा तेल आपल्या या मसाल्याला सुटलेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घालायचा आहे, तसेच पाव चमचा या ठिकाणी हळद घालायची आहे। हळद आणि धनेपूड आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये पाव चमचा हिंगपूड घालायची आहे। हिंगपूड ही आपल्याला या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे।
हिंगपूड मिक्स केल्यानंतर यामध्ये 1.5 वाटी पाणी ओतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला चांगली उकळी आणायची आहे। यामध्ये चवीनुसार मीठही घालायचे आहे। मीठ घालताना या ठिकाणी तुम्ही बघून घालायचं आहे, कारण सोयाबीनला आपण मीठ सुरुवातीला लावलेलं होतं। आता झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिटानंतर बघा चांगली उकळी आलेली आहे। उकळी आली की यामध्ये आपण मगाशी फ्राय करून घेतलेले सोयाबीन जे आहेत ते घालायचे आहेत। परत झाकण ठेवून आपल्याला हे सोयाबीन आणखीन 2 मिनिटं चांगले उकळी याची काढून घ्यायचे आहे। 2 मिनिटानंतर झाकण काढूया। मस्तपैकी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि सोयाबीन ही मस्तपैकी शिजले गेलेले आहेत। आता यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे, तसेच यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे। या ठिकाणी कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर या भाजीमध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि ही भाजी आता आपली खाण्यासाठी तयार आहे। खूपच ही भाजी छान लागते। आशा करते माझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत एकदा नवीन रेसिपी बरोबर पुन्हा भेटूया। तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद।